हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी डिझायनर ब्लाऊजचे रेट आहेत की मी किती डिझायनर ब्लाऊजचे रेट घेतो, शिलाई किती घेतो, तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा. आता सगळ्यात आधी आपला हा पहिला ब्लाऊज जो तुम्ही बघू शकता, साऊथ इंडियन साडीवरचा जो ब्लाऊज आहे आपला गोल्डन आणि व्हाईट कलरचा होता. सो क्लायंटने मला ही डिझाईन जी आहे सजेशन केली होती की अशी त्यांना डिझाईन जी आहे तर ती हवी आहे. बॅक साईडला पोटली बटन्स जे आहेत आपण दिलेले आहेत. बोटनेक पॅटर्नमध्ये हा पॅटर्न आपण बनवलेला आहे. आणि ज्या पट्ट्या तुम्ही साईडला बघताय मुंड्यामध्ये, त्या पट्ट्या आपण एक्स्ट्रा गोल्डन कलरचं कापड घेऊन त्या पट्ट्या ज्या आहेत आपण नेकला आणि मुंड्याजवळ ज्या आहेत त्या वापरलेल्या आहेत. आणि फिनिशिंग तुम्ही बघू शकता, फिनिशिंग एकदम प्रॉपर आणि परफेक्ट असं फिनिशिंग आपलं आलेलं आहे. प्रिन्सेस कट आहे, 38 साईजचा ब्लाऊज आहे. आणि आय आणि हुकची जी पट्टी आहे तर ती आपण रेडीमेड लावलेली आहे, त्यामुळे जो आपला लुक आहे एकदम छान येतो. जर तुमची साऊथ इंडियन साडी जर अशी असेल तर तुम्ही या पद्धतीचं जे आहे ब्लाऊज रेडी करू शकता, तर एकदम युनिक असं वाटतं घातल्यानंतर सुद्धा. आणि या ब्लाऊजची जी शिलाई आहे तर ती मी घेतलेली आहे 450 रुपये. आता तुमच्याकडे किती शिलाई आहे तुमच्या एरियानुसार तर ती मला कमेंट करून सांगा. आणि माझी पण तुम्ही सांगा की मी कोल्हापूर साईडला राहते, सो इकडे जी शिलाई आहे तर ती 650, 700, 800 तर अशी शिलाई अजिबात कोण देत नाहीत. सो जी आहेत की मी तुम्हाला सांगत आहे एरिया वाईज. सो तुम्हीही मला कमेंट करून सांगा की तुमच्या एरियामध्ये तुम्ही किती शिलाई घेता. आता हा आहे आपला दुसरा ब्लाऊज जो बोटनेक आहे. बॅक साईडला तुम्ही ड्रॉप शेप जो आहे एकदम सिंपल असा मी बनवलेला आहे. आता या पीसाचा असा प्रॉब्लेम होता की हा जो पीस आहे एकदम छोटासा होता, सो आपण स्लीव्ज याला केलेल्या नाहीत. आपण स्लीवलेस ब्लाऊज जो आहे बनवलेला आहे. आणि जे काठ होते पिसाचे तर ते काठ आपण फ्रंटला यूज केलेले आहे, जेणेकरून साडी वगैरे नेसल्यानंतर खूप छान दिसतो हा फ्रंटला पॅटर्न जो आपण बनवलेला आहे. आणि यालासुद्धा आय आणि हुकची जी पट्टी आहे तर ती आपण रेडीमेड वापरलेली आहे, तर बघू शकता. तर ही पट्टी कशी लावायची याचासुद्धा व्हिडिओ जो आहे माझ्या चॅनलवरती अपलोड आहे, जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही तो बघू शकता. आणि याची जी शिलाई आहे तर ती मी घेतलेली आहे 400 रुपये. त्यानंतर तिसरा येतो आपला ब्लाऊज. आता हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि त्याच क्लायंटचा आहे, बट आपण याला आय आणि हुकची पट्टी रेडीमेड वापरलेली नाही. समोर पंचकोनी आपल्याला गळा जो आहे क्लायंटने सांगितला होता, सो आपण तो बनवलेला आहे. आणि खणच्या पिसाचं जे आहे पफ स्लीव्ह जो आहे खूप छान दिसतात घातल्यावर, सो आपण इथं पफ स्लीव्ह जे आहेत बनवलेले आहे या पॅटर्नला. तर हे बघू शकता, घातल्यानंतर जो आहे खूप छान अशा स्लीव्ज ज्या आहेत त्याच्या दिसतात. आणि बॅक साईडला पण बघू शकता वन साईड गळा नेक जी डिझाईन जी आहे आपण बनवलेली आहे. आता याला रेड कलरचे जे शो बटन आहेत तर ते अजून लावायचे आहेत. सो इथं लावल्यानंतर ह्याचा जो गेटअप आहे तर तोही अजून छान दिसेल घातल्यानंतर सुद्धा. हा नेक जो आहे ज्यांना ज्यांना डीप गळे आवडतात घालायला त्यांनी हे जे डिझाईन आहे तर ती करू शकता. एकदम सिंपल आणि सोबर वाटते घातल्यानंतर. आणि याची शिलाई जी आहे 350 रुपये मी घेतलेले आहेत. त्यानंतर चौथा आपला ब्लाऊज येतो. आता हा सुद्धा आपला खणचाच ब्लाऊज आहे. आणि या ब्लाऊजची डिझाईन मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती शेअर केलेली आहे, सो तुम्ही बघू शकता. तर क्लायंटला जे आहे एकदम सिंपल अशी डिझाईन हवी होती, सो आपण ही डिझाईन जी आहे तर ती बनवलेली आहे. एकदम गोल गळ्यावरती आपण ही जी डिझाईन आहे वन साईडला बनवलेले आहे. थोडेसे काठ एक्स्ट्रा शिल्लक राहिले होते, सो आपण वन साईड डिझाईन जे आहे बनवून त्याला हँगिंगचे लटकन जे आहेत आपण म्हणजे हातानेच तयार केलेले आहेत, त्यांनी लावलेले आहेत. आणि हा जो आहे तर तो 38 साईजचाच ब्लाऊज आहे, बट कटोरी ब्लाऊज आहे. आणि कटोरीचं सुद्धा फिनिशिंग तुम्ही बघू शकता, एकदम आपलं सुंदर असं येतं. आणि या ब्लाऊजची जी शिलाई आहे तर ती मी घेतलेली आहे 300 रुपये. आता ही कमी आहे की जास्त आहे मला कमेंट करून सांगा, कारण बऱ्याच वेळेला मला कमेंट अशा पण येतात की तुमची शिलाई जी आहे तुमच्या स्टिचिंगच्या मानाने खूप कमी आहे. सो मला कमेंटमध्ये सांगा किती शिलाई आपल्याला घ्यायला पाहिजे क्लायंटकडून. आणि तुमचीही मला सांगा कमेंटमध्ये तुम्ही किती घेता तुमच्या क्लायंट, आणि तुम्ही कुठून आहात तर तेही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.